नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. पाचचा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे सगळे आपल्या देशाचे राष्ट्रीय सण आहेत. देशाचा अभिमान आहे, देशाचा मान आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून हे दोन्ही राष्ट्रीय सण प्रचंड महत्त्वाचे ठरतात आणि त्याला कारण आहे या सणांच्या दिवशी ध्वजारोहणाचा मिळणारा मान. खरं तर ध्वजारोहणाचा मान हा त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला मिळतो. पण पालकमंत्री पद हाच काही गेल्या वर्षांमध्ये इतका मोठा वादाचा मुद्दा बनलाय की त्यामुळे राष्ट्रीय सणांच्या वेळी प्रत्येक वेळेला चर्चा होतेच आणि म्हणून ध्वजारोहणाचा मुद्दा आला की वादही उफाळतो. आता यामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण आहे? यात सगळ्यात आघाडीवर आहे महाराष्ट्रामधला रायगड जिल्हा. आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदाचे दोन दावेदार. पण एकदाही पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना काही मिळालेलं नाहीये. आता उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या जुन्या वादाचा नवा अंक पाहायला मिळतोय. पण यामुळं घडतंय नेमकं काय? महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही हे समोर येते की हा वाद स्थानिक आहे असं म्हणून शीर्षस्थ नेते तो टाळण्याचा प्रयत्न करतात? सगळं बघूयात, सगळ्याचा पंचनामा करूयात. पण त्या अगोदर या वादाची पार्श्वभूमी काय ते जरा समजून घ्या. ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाल्याने. हे कदाचित ते विसरले असतील. आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे. लक्षात ठेवा, आता उलटी गिनती. म्हणजे मी नसतो, रविशेठ नसते, आमचा महेंद्र दळवी नसता, तिथं योगेश कदम नसते, हे आम्ही चौघांनी जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे 82,000 कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते. तटकरेंवरच्या भरत गोगावलेंच्या रागाचं कारण हे सध्या पालकमंत्री पद असलं तरी ते तात्कालिक आहे. गोगावले विरुद्ध तटकरे हा वाद खरं तर प्रचंड जुना आहे. सुनील तटकरे आणि भरत गोगावले या दोघांचीही राजकीय कारकीर्द रायगड जिल्ह्यातूनच सुरू झाली. सुनील तटकरे यांना आपल्या वडिलांचा वारसा मिळाला होता. भरत गोगावले मात्र साधारण कुटुंबातून आलेला एक स्वयंभू नेता. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोघांनीही आपापली राजकीय वाटचाल सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरेंना एकामागोमाग एक चांगल्या संधी मिळत गेल्या. त्यामुळे 20 वर्षांपूर्वीच सुनील तटकरेंनी रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड मिळवली. रायगड जिल्ह्यामध्ये तेव्हा सशक्त असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व सुनील तटकरेंनी हळूहळू मोडीत काढलं. सातत्यानं पालकमंत्रीपद मिळाल्यानं तटकरेंचं जिल्ह्यावर वर्चस्व राहिलं. भरत गोगावले मात्र शिवसेनेचे नेते होते. 2014 ते 2019 या युतीच्या काळातही गोगावलेंना मोठी संधी मिळाली नाही. 2019 नंतर तटकरे खासदार बनून राष्ट्रीय राजकारणात पोहोचले. पण राष्ट्रीय राजकारणात जाताना तटकरेंनी रायगड जिल्ह्याचा वारसा मात्र आपल्या लेकीकडे सोपवला. आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये आदिती तटकरे मंत्रीही झाल्या आणि रायगडच्या पालकमंत्रीही. तटकरे कुटुंबियांच्या याच वर्चस्वामुळे गोगावले आणि तटकरे यांच्यामधला वाद वाढत गेला. आदिती तटकरेंच्या वर्चस्वामुळे गोगावलेंसह सेनेचे आमदारही नाराज झाले. 2024ला भरत गोगावलेंना महायुती सरकारमध्ये पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी मिळाली. पण प्रचंड इच्छा असूनही भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद काही मिळालं नाही. गोगावलेंनी आपली नाराजी व्यक्त केल्यावर रायगडच्या पालकमंत्रीपदाला थेट स्थगिती देण्यात आली. पण त्यानंतरही ध्वजारोहणाचा मान सातत्यानं आदिती तटकरेंनाच मिळाल्यानं गोगावले नाराज झाले. ध्वजारोहणाचा मान न मिळाल्यानं गोगावलेंची नाराजी लपून राहिली नाही. मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला भरत गोगावले उपस्थितच राहिले नाहीत. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. मला माझ्याबद्दल कोण काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. एक ऐकल्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली जाईल. मी माझ्या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. मी 5 वेळेला विधानसभेवरती जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आज 2 वेळेला लोकसभेवरती निवडून आलेला आहे. एकदा महायुतीमधून, एकदा महाविकास आघाडीकडून. त्याच्यामुळे पक्ष आणि पक्षाचं संघटन मजबूत करणं या पद्धतीने मी महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आणि माझी भूमिका महाराष्ट्राने पाहिलेली आहे. रायगड जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचे 4 आमदार आहेत.
शिवसेनेच्या 4ही आमदारांचा पाठिंबा गोगावलेंना आहे. आदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्ह्यातल्या एकमेव आमदार आहेत. पण तरीही जिल्ह्याच्या राजकारणात तटकरे कुटुंबियांची पकड घट्ट आहे आणि त्याचं मुख्य माध्यम आहे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद. म्हणूनच तटकरे पालकमंत्रीपदावरचा आपला दावा सहज सोडणार नाही आणि तटकरे विरुद्ध गोगावले हा वादही लवकर मिटणार नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर एकाच जिल्ह्यातल्या 2 नेत्यांमध्ये असलेल्या वादाची पार्श्वभूमी तर तुम्ही बघितलीत. आत्ताही हा वाद सुरू आहे आणि जसं आत्ता आपण ऐकलं तसं पालकमंत्रीपद हे या वादाचं मूळ आहे. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं यासाठी भरत गोगावलेंसह शिवसेनेचे नेते प्रयत्नशील होते. त्यांचा भरत गोगावलेंना पाठिंबा होता आणि ते स्वाभाविक आहे, कारण शिवसेनेचे 4 आमदार जिल्ह्यामध्ये आहेत आणि हे सगळे आमदार एकत्रितपणे भरत गोगावलेंच्या पाठीशी आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे आदिती तटकरे यांच्या स्वरूपात आणि आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपद गेल्यामुळं काहीशी नाराजी ही शिंदे गटामध्ये होती, शिवसेनेमध्ये होती आणि भरत गोगावले यांनी ती लपवून सुद्धा ठेवलेली नाहीये. आता हे सगळं झाल्यानंतर पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. यामध्ये एक होतं पालकमंत्रीपद रायगडचं, दुसरं होतं नाशिकचं. पण रायगडमधला हा वाद आणखीनच चिघळत चाललाय. मग त्याच्यानंतर प्रश्न निर्माण झाला की पालकमंत्रीपदाला स्थगिती असेल तर मग 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहणाचा मान कुणाला? मग त्यासाठी सरकारतर्फे एक वेगळं पत्र काढलं जातं आणि हे ध्वजवंदन कोण करणार हे स्पष्ट केलं जातं. आता 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उद्या हा मान देण्यात आलेला आदिती तटकरेंना आणि त्यामुळं भरत गोगावले काहीसे नाराज आहेत. पण भरत गोगावलेंची नाराजी ही फक्त रायगड जिल्ह्यापुरती आहे का, की ही नाराजी महायुतीमध्ये सुद्धा दिसते? महायुतीचे नेते इतके दिवस हा प्रश्न का टाळतायत की या प्रश्नावरून महायुतीला नेमकं उत्तर शोधता येत नाहीये? आणि मग जर हे सगळं असं असेल तर मग महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे की नाही, असे अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नांवर बोलायचं आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारेजी. वाघमारे सर, नमस्कार, स्वागत आहे आपलं 5चा पंचनामामध्ये. नमस्कार. नमस्कार. बर, काय तुमचं वाद काही सुटत नाहीये ते पालकमंत्री पदाचं? भरत गोगावलेंची नाराजी काही संपत नाहीये, कधी दूर करणार तुम्ही त्यांची नाराजी? नाही, कसं आहे की हा जो वाद आहे किंवा या ज्या मागण्या आहेत, हा, या महायुतीचे आमचे तिन्ही नेते एकत्र बसून हा वाद सोडवणार आहेत आणि तसं त्यांनी जाहीर केलेलं हा. आहे. शिंदे साहेब पण तसं म्हणालेले आहेत, मुख्यमंत्री साहेब पण तसं म्हणालेले आहेत आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारजी पण तसंच म्हणतायत. त्याच्यामुळे याच्यावर तोडगा काढला जाईल. हा वाद म्हणजे काही अगदी टोकाची भूमिका कोणी घेतले अशातला भाग नाहीये. घरामध्ये भांड्याला भांडं लागतं त्या पद्धतीने काही वाद असतात आणि ते सामोपचाराने चर्चा करून संवादातून मिटवले जातात आणि त्या दृष्टीने आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा वाद मिटवण्याच्या पूर्णपणे प्रयत्नात आहोत. त्याला आता लगेच तो वाद मिटला पाहिजे किंवा लगेच त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे अशातलाही भाग नाही. काही गोष्टी असतात त्याला थोडा वेळ लागतो, कारण दोन्ही बाजू ताणून धरतात आणि हा स्थानिक लेवलवरचा वाद आहे. त्याच्यामुळे आता तो जो वाद आहे त्याला स्थानिक किनार असेल तर मग थोडं डिफिकल्ट असतं, तो वाद सोडवण्यासाठी थोडा कठीण असतो. पण अशक्य असं काही नाही आहे आणि महायुतीमध्ये सगळं ऑलबेल आहे. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं असतं तर आज आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री आज एकाच गाडीतून सगळ्या कार्यक्रमाला जात होते, एकाच गाडीत होते, एकत्र होते, हास्य विनोद चालू होते. त्याच्यामुळे कोण कोणाच्या विरोधात आहे असं जे कुठे चित्र रंगवलं जातंय ते अजिबात नाहीये. महायुतीमध्ये सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित चाललेल्या आहेत. आम्ही इव्हन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवणार आहोत. महाराष्ट्रात जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुती म्हणून लढायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे पालकमंत्री वगैरे या एका दुसऱ्या क्षुल्लक कारणाने महायुतीमध्ये बेबनाव आहे किंवा महायुतीमध्ये पटत नाही असं बोलणं चुकीचं ठरेल आणि असं काहीही नाहीये. पण शुल्लक कसं म्हणता येईल ना सर? शुल्लक कसं म्हणता येईल? तर शुल्लक असतं तर काय लगेच स्थगिती देण्याची वेळ आली असते का? आणि तुमच्या नेत्यांचा विचार करा ना, भरत गोगावलेंना काय वाटत असेल? आधी त्यांनी मंत्रिपदाची वाट बघितली, आता मंत्रिपद मिळालं, आता ते पालकमंत्री पदाची वाट बघतायत. बरं, जिल्ह्यातले सगळे शिवसेनेचे नेते त्यांच्या पाठीशी आहेत, त्यांना काहीतरी वाटत असेल की नाही? आणि तुम्ही तर आता शुल्लक वाद असं म्हटल्यावर त्यांना काय वाटणार? कसं आहे बघा, एक लक्षात घ्या, भरत गोगावले साहेब आणि आमचे इतर आमदार, आमचे सगळे लोक, आम्ही सगळे हे आम्ही कडबे शिवसैनिक आहोत
आणि शिवसेनेमध्ये सर्वोच्च नेता म्हणजे आता आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत. तर त्यांचा जो आदेश आहे, त्यांचं जे मत आहे त्याचं फॉलो करणं, त्या मताच्या पाठीमागे अगदी कट्टरपणे उभे राहणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं काम आहे आणि ते त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे असं कुठेच नाहीये की भरत गोगावले साहेब काय वेगळं म्हणतायत. बघा, मागणी करण्याचा अधिकार आणि मागायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. आई पण जेव्हा मूल रडतं त्यावेळी दूध पाजते, त्याच्यामुळे मुलालाही ते दूध मागावं लागतं. आई पण त्यावेळी त्याला ते दूध पाजते. तसाच प्रकार हा राजकारणामध्ये असतो. राजकारणामध्ये मागणी केल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही आणि ती मागणी भरत गोगावले साहेब आमचे भरत शेठ करतायत. त्याच्यात वाईट असं काही नाही, त्याच्यात वाद असं काही नाही. मागणी करणं याला काही वाद म्हणू शकत नाही. आता त्या मागणीचा उपयोग किंवा ती मागणी स्वीकारणं किंवा न स्वीकारणं हे शेवटी महायुतीच्या सर्वोच्च नेत्यांवर अवलंबून आहे. आणि सगळ्या आमदारांनी सगळ्यांनी हे ठरवलेलं आहे की महायुतीचे सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे आपण राजकारण करणार आहोत. ठीक आहे. आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यापैकी एका आणखीन मुद्द्यावर प्रश्न विचारायचा तो विचारते, पण वैशाली नागवडेताई आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सुद्धा. आपण त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊयात. वैशालीताई, का रायगडचं पालकमंत्री पद इतकं राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाचं आहे? आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा बघा, म्हणजे एकच आमदार असताना सुद्धा पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड जिल्ह्याचं आपल्याकडे ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. किती नाराज करणार अजून तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना, भरत गोगावलेंना? ताई, तुमचा आवाज नाही येत, मला वाटते माईक म्यूट आहे तुमचा. फक्त रायगडचं नाही हा. तर नाशिकचं पालकमंत्री पद पण तुम्हाला माहिती आहे तसंच आहे. एका बाजूला जर आपण म्हणताय रायगडमध्ये एकच आमदार असताना आमची मागणी आहे, तशीच दुसऱ्या बाजूला नाशिकला आमचे किती आमदार आहेत. त्याच्यामुळे हा अंतर्गत हा महायुतीचा प्रश्न आहे आणि हा महायुतीमध्ये राजू वाघमारे साहेब म्हणाले तसा हा अंतर्गत आणि एखादं घर असतं तिथं थोडंसं भांड्याला भांडं लागत असतं. भांड्याला भांडं लागलं नाही तर संसार पण होत नाही. त्या पद्धतीनं थोडी धुसफूस चालू असेल, पण आमचे वरिष्ठ नेते या राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे लवकरच हा वाद सोडवतील. खरं तर हा वाद नाहीये, कारण प्रत्येक पक्षामध्ये लोकशाही आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये ज्याला त्याला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं आमचे नेते तटकरे साहेब असतील ते मांडत असतील, शिवसेनेचे आमदार भरतजी मंत्री महोदय भरतजी गोगावले असतील त्यांचं मत मांडत असतील. त्याच्यामुळे हा वादाचा मुद्दा नाहीये, पण थोडंसं अलीकडे पलीकडे एखाद्या घरात जेव्हा वाटणी होत असते, दोन भाऊ अलीकडे पलीकडे सरकतात, तसंच आमचंही होईल आणि लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल. पण ते लवकर लवकर म्हणजे कधी होणार? अजून झालंच नाहीये. पालकमंत्री पदाचा विषय संपलेलाच नाही आणि राहिलाच तो ध्वजारोहणाचा प्रश्न आहे. तर माझी शिवसेनेला विनंती राहील की एक महिला म्हणून आमच्या आदितीताई महिला बालकल्याण मंत्री आहेत आणि महिलांना मान सन्मान करायचा महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आपण शिवसेना तो कराल अशी अपेक्षा आहे. बघा, म्हणजे महिलांचा मान केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते राजू वाघमारे तुमच्याकडनं. नाही, बघा, महिलांचा मान आम्ही नेहमीच करत आलोय. म्हणून तर आमच्या सर्वोच्च नेत्यांनी लाडकी बहीण ही योजना आणली. लाडक्या बहीण योजना आणण्याचे जनकच एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे त्यांचा मान तर आम्ही नेहमीच करतो. आणि दुसरी गोष्ट वाघमारे साहेब, पण आता एक बहीण म्हणून आणि एक कॅबिनेट मंत्री म्हणून आदितीताई एकमेव मंत्री आहेत आणि त्याचा मान आपण राखावा सगळ्या शिवसैनिक. मी सगळ्यांनाच विनंती करेल, गोगावले साहेबांनाही विनंती करेल. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की स्वातंत्र्य दिन जो आहे त्याचा प्रत्येकाने मान राखला पाहिजे, त्या झेंडावंदनाचा. त्याच्यामुळे त्याच्यात चुकीचं असं काहीच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे तो अधिकार असतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या मंत्र्यांना पाठवायचं आणि कोणत्या मंत्र्याला तिथे झेंडावंदन करायला सांगायचं. हा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो आणि महायुतीमध्ये आम्ही सगळे एक आहोत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचं पालन करणं हे प्रत्येकाचं काम आहे.
त्याच्यामुळे आम्ही काही असं त्याच्यावर राग वगैरे काढण्याचा प्रश्न येत नाही झेंडा वंदनावर, कारण ते झेंडा वंदनासाठी सांगण्यात आलेलं आहे. पालकमंत्री पदाला तर स्थगिती आहे. त्याच्यामुळे झेंडा वंदन जर त्यांना सांगितलं असेल मुख्यमंत्र्यांनी करायला, आणि मुख्यमंत्री या देशाच्या आपल्या राज्यामुळे त्यांचा जो निर्णय असेल त्याचं पालन करणं हे सगळ्यांचं काम आहे आणि ते आम्ही करू. त्याच्यामुळे याच्यात काय मान वगैरे देण्याचा किंवा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही. आदितीताई माझ्याही चांगल्या सहकारी आहेत, पहिल्यापासून माझे चांगले संबंध आहेत आदितीताईंबरोबर. त्याच्यामुळे असं आमच्यात काहीच नाही की त्याच्यामुळे झेंडा वंदनाचा मान ठेवायचा नाही वगैरे असा काही प्रकार नाहीये. अगदी व्यवस्थित तो मान राखला जाईल आणि झेंडा वंदन अगदी व्यवस्थित पार पाडेल, कारण तो देशाच्या अभिमानाचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि रायगड जिल्ह्याची परंपरा सुद्धा आहे, शांततेमध्ये सगळे कार्यक्रम होतात, त्यामुळं तो काही मुद्दा नाहीये. कारण हा दोन राजकीय व्यक्तींमधला मुद्दा आहे, त्याचा काही झेंडा वंदनाच्या कार्यक्रमावर परिणाम होण्याची सुतराम शक्यता दिसत नाहीये. पण राजू वाघमारेजी, एक मुद्दा तुम्ही मगाशी म्हटलात, तुम्ही असं म्हणालात की वाद खूप छोटा आहे. तुम्ही हेही मला म्हणालात की तीनही मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे कायम एकत्र असतात. आता कायम एकत्र असलेल्या या तीन वरिष्ठ नेत्यांना हा छोटासा वाद सोडवायला एवढा वेळ का लागतो? का वेळ घेतला जातोय? नाही, मी सांगतो ना, कसं असतं राजकारणामध्ये, ज्यावेळी तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा त्या पक्षाची त्या भौगोलिक स्थिती, तिकडचं मतदानाची स्थिती, कोणत्या पक्षाला आपण किती पालकमंत्री पदं दिलेली आहेत, त्याची ऍडजस्टमेंट काय केलेली आहे, इतर ठिकाणी कोणाला जास्त गेलंय, कोणाला कमी गेलंय, कोणाची इच्छा काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याच्यावर निर्णय घेतला जातो. त्याच्यामुळे कदाचित त्यामुळे उशीर होत असेल. बाकी त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यामुळे दुसरं आधी त्याच्यामध्ये काही कारण आहे का. बर, तुम्ही म्हणता दुसरं कारण नाहीये, पण वैशालीताई, या वादाची जर पार्श्वभूमी बघितली किंवा गेल्या काही दिवसांमध्ये का हा इतका राग आला असं जर बघितलं तर वैशालीताई काय मुद्दा येतो? पालकमंत्री पद कशासाठी हवं असतं? तर पालकमंत्री पदाला ध्वजारोहणाचा सन्मान मिळतो हा भाग आहेच आहे, पण मूलतः पालकमंत्री पद म्हणजे निधीचं वाटप त्या जिल्ह्यामधलं ते कोणत्या नेत्याच्या हाती आहे ते त्याच्यावरून ठरतं. भरत गोगावले आणि त्यांच्या सहकाऱ्यांची तक्रार हीच आहे की याच्यामध्ये आम्हाला सापत्न वागणूक दिली जाते, आमच्या मतदारसंघांना पुरेसा निधी दिला जात नाही, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे जास्तीत जास्त निधी वळतो. जर ही तक्रार असेल तर मग मात्र हा वाद लवकर मिटवला पाहिजे ना. बरोबर आहे, वाद लवकर मिटवला पाहिजे, पण जसा रायगडचा पेंडिंग आहे तसा नाशिकचा पण पेंडिंग आहे. त्याच्यामुळे जर तरचं म्हणण्यापेक्षा आपण सगळेजण वाघमारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिन्ही नेते एकत्र बसले आणि तिघांनी एका झटक्यात मिटवायचं ठरवलं, थोडंसं मागे पुढे कोणाला तरी सरकावं लागेल आणि त्या पद्धतीनं माझी अपेक्षा आहे की तो लवकरच मिटेल. तटकरे साहेब सरकणार का मागे? पण आता तटकरे, मी काय सांगितलं, दोन्ही नाशिक आणि हा पेंडिंग आहे. जसं इकडे तुम्ही म्हणताय सेनेचे आमदार जास्त आहेत, तसे नाशिकला राष्ट्रवादीचे आमदार जास्त आहेत. अच्छा, म्हणजे अशी रस्सीखेच सुरू आहे रायगड आणि नाशिकची? नाही, दोन्ही पेंडिंग आहेत म्हणून मी म्हटलं. आता रस्सीखेच कशी चालू आहे तीनच नेत्यांना माहिती आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर आमचे हे तिन्ही नेते मुख्यमंत्री महोदय असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळूनच राज्याचा निर्णय घेत आहेत किंवा कुठल्या जिल्ह्यात काय व्हावं हा तिघांचा निर्णय असेल. आम्ही सगळेजण फक्त आदेशाचे पालन करणारे आहोत. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं चाललंय आम्ही सगळेच जण विनंती करू की लवकरात लवकर हा वाद मिटवा. बर, तुमच्या सगळ्यांची विनंती आहे लवकरात लवकर हा वाद मिटवावा. आणि राजू वाघमारे जी, तुमची विनंती तीच आहे, फक्त भरत गोगावले यांचं म्हणणं ऐकून घेतलं जावं. ते सातत्यानं तक्रार करतात, त्यामुळे ते तुम्ही सगळे लवकर ऐकाल आणि तुमच्या तीनही शीर्षस्थ नेत्यांपर्यंत पोहोचवाल. त्यांनी किती वाट बघायची अजून? ते सातत्याने फक्त बोलतात आणि त्यांना वाट बघावी लागते, त्यामुळे तुम्ही त्यांच्या दृष्टीने काहीतरी विचार कराल अशी अपेक्षा करतो. नाही, लवकर निर्णय घेतला जाईल यावर. बर, तुमच्या दोन्ही प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की लवकर निर्णय घेतला जाईल. अपेक्षा करूयात हा निर्णय किमान पुढच्या ध्वजारोहणाच्या आधी घेतलेला असेल. धन्यवाद आपल्या दोघांचे सुद्धा या 5च्या पंचनामामध्ये सहभागी झाल्याबद्दल. आणि यानंतर 5च्या पंचनामामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.